एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी। हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाणार। रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची तत्पूर्वी मंजुरी। दिल्लीतल्या बैठकीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। भाजपचे 20, शिंदेंचे 12 तर अजित पवारांचे 10 मंत्री होणार। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा राहणार। गृह खातं भाजपकडेच, तसंच अर्थ आणि महसूल खात्यासंदर्भात भाजप राष्ट्रवादी चर्चा सुरू। नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरेंची बैठक। मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। भाजपकडून मंत्रिपद कुणाला मिळणार याबाबत निर्णय बाकी। शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार ठरवणार। मंत्रिपक्षाचे मंत्री ठरवण्यात भाजपची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। अजित पवारांना अर्थ खातं मिळणार नसेल तर सरकारलाही अर्थ नाही। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकर यांची अर्थमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य। तर अजितदादांशिवाय अर्थमंत्रीपदासाठी दुसरा कोणीही योग्य नाही, मिटकरींचं वक्तव्य। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे। गृहमंत्रीपद कुणाला द्यायचं ते द्या, पण तात्काळ एकनाथ खडसे यांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीमध्ये राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची सपत्नीक घेतली भेट। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। यावेळी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेलही होते उपस्थित। शरद पवारांबरोबर अनौपचारिक चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती। राजकारणापलीकडचेही संबंध असतात, अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा आणि शरद पवारांची भेट 100% कौटुंबिक होती, योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडून तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा। सकाळपासूनच पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। इंदापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं ईव्हीएम विरोधात आंदोलन। यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आंदोलकांची मागणी। ईव्हीएम घोटाळा आरोप म्हणजे सगळे थोतांड। असा घोटाळा करता आला असता तर मग मी वनवासी राहिलो असतो का? सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची विरोधकांवर टोलेबाजी। अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणारा मनसे कार्यकर्ता सचिन गालट याचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अकोल्यामध्ये जाहीर प्रवेश। शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरेंचं शनिवारी निधन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मोरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट। मोरे परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची धनंजय मुंडेंची मागणी। तर बीडचा बिहार झालाय असं म्हणून बीडला बदनाम करू नका, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी, अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये। संतोष देशमुख या हत्या प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। शरद पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी चौकशीची मागणी। फौजिया खान यांच्या वक्तव्यामुळे परभणीत वातावरण खराब होत असल्याचा आरोप। शिवसेना नेते आनंद भरोसे यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी। बुलढाण्यात समतेचे निळे वादळ संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। परभणीत घटनेतील संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची ही मागणी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद। मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीसाठी मुरुड बाजारपेठ कडकडीत बंद। सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मध्ये उद्योजकाला टोळक्याकडून मारहाण। मारहाणीमध्ये दिनेश उरमुडे गंभीर जखमी। मारहाणीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट। अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचं निदर्शनं। रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ आणि विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी। भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार मधून एनआयएची कारवाईत पथकानं एकाला घेतलं ताब्यात। पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय।
छत्रपती संभाजीनगर शहरात एनआयची कारवाई. बीड बायपास भागात असलेल्या मदरशामधून 22 वर्षीय तरुण ताब्यात. तरुणाकडून 3 मोबाईल जप्त. एनआयच्या टीमकडून अमरावतीमध्ये 1 जण ताब्यात. अमरावतीच्या छायानगर परिसरात कारवाई. हा युवक पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याची देखील माहिती. एमपीएससीच्या वतीनं होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरती परीक्षा 25 डिसेंबरला. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनेचा विरोध. मात्र एमपीएससी परीक्षा घेण्यावर ठाम. ठाण्यात रंगणार उपवन फेस्टिवल. 10, 11, 12 आणि 13 जानेवारीला मेळाव्याचं आयोजन. दिग्गज कलाकारांच्या सुरांनी बहरणार ठाणे शहर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन. 2022-23 मध्ये एसटी बसचे 283 अपघात. अपघातामध्ये 343 जणांनी गमावला जीव. यंदाच्या वर्षात नोव्हेंबरपर्यंत 2286 अपघात. 201 लोकांचा मृत्यू तर 334 लोक जखमी. कुर्ला बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, ज्यामध्ये बस लोकांना चिरडत पुढे जाताना दिसते. कुर्ला अपघातानंतरचा एक धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार उघड. अपघातात मृत पावलेल्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांची चोरी. हेल्मेट घातलेल्या युवकानं सर्वांसमोर मृत महिलेच्या काढल्या बांगड्या. मुंबई विद्यापीठ परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. विद्यापीठ परिसरात विनापरवानगी निषेध मोर्चा. आंदोलनाला बंदी घालणारं परिपत्रक मागे घेण्याची अभविपची मागणी. शिर्डीतील साई मंदिर 20 डिसेंबरला दुपारी 2:15 ते 4:30 या वेळेमध्ये दर्शनासाठी बंद राहणार. 3D स्कॅनिंगसाठी गठीत करण्यात आलेली समिती मूर्तीचं परीक्षण करणार. पंढरपूरमध्ये बजरंग दलाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. तसंच भारत सरकारनं हिंदूंच्या हक्कासाठी पुढाकार घेऊन पावलं उचलण्याची केली मागणी. सावंतवाडी नगरपालिका परिसरात मोती तलावात मृतदेह आढळला. संबंधित व्यक्तीनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. पोलीस तपास सुरू. नृत्यांगना गौतमी पाटीलची माणगाव महोत्सवात पहिल्यांदाच हजेरी. गौतमीला पाहण्यासाठी माणगाव आणि परिसरातील नागरिकांची तुफान गर्दी. वातावरण बदलाचा तुरीला फटका. संपूर्ण पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. दंतेवाडामध्ये पोलिसांच्या कारवाईत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा. नक्षलवादी विरोधी सर्च ऑपरेशन दरम्यान आज सकाळपासून कारवाई. नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडगाव जिल्ह्यात ऑपरेशन सुरू. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यांवर पाणीच पाणी. अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी. पेरांबूर, माधवरम, अय्यापक्कम येथील ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या पर्जन्यमापक स्थानकांवर 7 सेमीपेक्षा जास्त पावसाची नोंद. भाजपकडून लोकसभा खासदारांची व्हीप जारी. उद्या आणि परवा लोकसभेत हजर राहण्याबाबत व्हीप संविधानावर चर्चा होणार असल्यानं खासदारांना उपस्थित राहणं केलं बंधनकारक. दिल्लीत उद्यापासून मुख्य सचिवांच्या 4थ्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. पंतप्रधान मोदी परिषदेच्या अध्यक्षपदी. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध, भागीदारीतील प्रकल्प, पायाभूत सुविधा, प्रशासन अशा विविध विषयांवर बैठकीत विचारमंथन होणार. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा. महिला सन्मान निधी अंतर्गत महिलांच्या खात्यावर दर महिना 1,000 रुपये जमा होणार. मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर. तर निवडणुकीनंतर 2,100 रुपये देण्याचं आश्वासन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची घेतली भेट. कुटुंबाशी जवळपास 45 मिनिटं केली चर्चा. राहुल गांधी यांनी अचानक दौरा आखत सकाळी 7 वाजता दिल्लीहून हाथरसला केलं प्रयाण. प्रार्थना स्थळांवर दावा सांगणाऱ्या याचिका दाखल करू नये. सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयांसह इतर न्यायालयांना आदेश. तर प्रार्थनास्थळं 1991 कायद्याच्या आव्हान याचिकांवरच्या निर्णयापर्यंत मनाई. अमेरिकेत नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांचे चीन अध्यक्ष शी जिनपिंग यांना शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची घेणार शपथ. टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क यांनी रचला इतिहास. 400 अब्ज
डॉलर्सची संपत्ती असणारे मस्क जगातले पहिले उद्योगपती. मस्क यांची संपत्ती 447 अब्ज डॉलर्सवर. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023 सालच्या ब्रिस्बेन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या सीईओ सिंडी हुक यांची घेतली भेट. ऑलिम्पिकमधल्या क्रिकेटच्या समावेशाबाबत केली चर्चा. 2028च्या लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये T20 क्रिकेटचा होणार समावेश. अमेरिकेत राहून भारतात घातपाताच्या कारवाया करण्याची धमकी देणारा गुरपंत सिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यास अमेरिकेचा नकार. भारत सरकारनं एका प्रकारात पन्नूच्या बँक खात्याची तपशील मिळवल्याची देखील मागणी. भारतातील सगळ्यात लोकप्रिय अभिनेता रजनीकांत यांचा आज 74वा वाढदिवस. मूळ मराठी पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. आजही त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होतात. प्रख्यात गायिका सेलेना गोमेझन बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत करणार नव्या आयुष्याला सुरुवात. बेनी ब्लँकोनं सेलेना गोमेझला घेतली एंगेजमेंट रिंग. सेलेनानं सोशल मीडियावर फोटो केले शेअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.